हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी बाची ब्लॉग। तर आज आहे आमच्या कॉलनीमधलं सार्वजनिक तुळशी विवाह। छानशी आम्ही तिथे सगळ्यांनी तुळशी वृंदावन छान सजवलेले होते, जणू नवरीनं सजले आहे अशा वाटत होत्या। तर हा आहे नवरदेव म्हणजेच कृष्ण। दरवर्षी याच कृष्णाच्या पोस्टरची आम्ही पूजा वगैरे करतो। तर आता इथे मी कलशाची आणि तुळशी वृंदावनाची पूजा वगैरे करत होती। छान अशी तयारी केलेली होती, सगळ्या जणी छान नटलेल्या होत्या, जणू कुणाचं लग्नच आहे जवळचं असं आम्हाला वाटत होतं। तर छान आमच्या कॉलनीमध्ये आनंदाचं वातावरण होतं, सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित दिसत होते। छान सगळ्यांनी तयाऱ्या केलेल्या होत्या। बघू शकता इथे किती सुंदर असे तुळशी वृंदावन सजलेले आहे। सगळ्या जणी आपल्या थाटामाटात सगळ्या इकडे तिकडे वावरत होत्या। इथे वैदेही आणि मी होते। छान रोषणाई आमच्या कॉलनीमध्ये झालेली होती। त्यानंतर लगेचच इथे कृष्णाची वरात निघणार होती। मोठ्या उत्साहात आनंदाने आम्ही इथे वरातीत नाचत होतो। छान वातावरण होतं। इथे कॉपीराइट क्लेममुळे मी इथे सॉन्ग वगैरे नाही टाकलेलं आहे, पण छान असा कार्यक्रम आमचा छान मस्त आनंदाने पार पडला। ते फटाक्यांची आतिषबाजी वगैरे झालेली होती। छान झाड अनार वगैरे इथे सगळे लावलेले होते। तर या ग्रीन पातळमधल्या ज्या नऊवारीमधल्या आहे त्या आमच्या आंटी आहेत। सगळ्या कार्यक्रमामध्ये समोर असतात। सगळ्यांचा उत्साह त्यांच्यामध्ये येतो आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होतात। सगळ्यांना आनंदाने उत्साहाने सहभागी करतात, पुढाकार त्या घेतात। आमच्या कॉलनीच्या त्या आंटी आहे, ही माझी मैत्रीणच आहे। तर छान अशा पद्धतीने आम्ही इथे कार्यक्रम एन्जॉय केला। सगळ्यांनी फुगड्या खेळल्या, डान्स केले। छान असं वातावरण होतं। सगळ्यांचं नटून थटून इथे एन्जॉय करणं सगळ्यांचं सुरू होतं। या आहे दोघी जावा, छान फुगडी त्यांची रंगलेली होती। तर आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी कॉन्ट्रीब्युशनने साजरा करतो। याही वर्षी छान मोठ्या आनंदाने आम्ही हा कार्यक्रमचं नियोजन केलेलं होतं। त्यानंतर जेवणाची वगैरे व्यवस्था इथे दरवर्षी आम्ही करून घेतो, म्हणजे छान कार्यक्रम आटोपला की जेवण वगैरे तिथेच होतं। छान गेम्स वगैरे आम्ही खेळतो। तर यंदाचं हे आमचं 4थं वर्ष आहे कार्यक्रम करण्याचं। छान आनंदाने सगळ्याजणी डान्स करत होत्या। आंटी पण खूप मस्त डान्स करत होत्या। छान पद्धतीने इथे सगळे एन्जॉय करत होते। आपल्या आपल्या आनंदात आपल्या आपल्या उत्साहात सगळ्यांचं मनोरंजन करणे इथे सुरू होतं। आता इथून वरात निघाल्यानंतर थोड्याच वेळ तिथे तुळशीचं लग्न वगैरे लावलं जाते। छान मंगलाष्टके वगैरे म्हटल्या जाते। छान सगळ्या फेर इथे धरत होत्या। असे काही कार्यक्रम आपण छान पद्धतीने साजरे केले तर आपल्या कॉलनीमध्येही एकोपा राहतो, छान आनंदाचं वातावरण राहतं, सगळ्यांमध्ये एकी राहते। सगळ्यांचे छान आचारविचार आपण आदानप्रदान करू शकतो। तर यामागचा हाच उद्देश आहे आणि छान पद्धतीने तुळशीचं रोपण करावं यामागचाही हाही उद्देश होता। तर इथे छान सगळ्यांनी फेर धरलेला होता। त्यानंतर इथे कृष्ण बघा किती छान आमचा सजलेला आहे नवरदेव। खूप सुंदर असं हे पोस्टर आहे, याचीच आम्ही दरवर्षी पूजा करतो। याचं आणि तुळशीचं छान दरवर्षी लग्न लावतो। विघ्नेश्वरं ओदरं ग्रामो रांजन गया गंडकी पूर्ण जले समुद्र सहिता कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान। राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो निजिन गुणावरा नुपवरा कवनावरा त्यासी समर भूमणे। आता इथे लग्न वगैरे लागलेलं होतं। त्यानंतर छान फटाक्यांची आतिषबाजी इथे झालेली होती। अशा कार्यक्रमांमुळे जणू आपल्यामध्ये मैत्रीचं नातं राहतं, आपुलकीची एक भावना असते। हे कॉलनीमधले जे आहे मध्ये हे सगळे धावून येतात। आता इथे सगळ्यांनी डान्ससुद्धा केलेले होते। मागच्याच बाजूला जे आहे ते माझं घर आहे। छान रोषणाई सगळीकडे झालेली होती। त्यानंतर जेवणाचा इथे सगळेजण आस्वाद घेत होते। खूप सुंदर असं जेवण केलेलं होतं सगळं। सुरुवातीला लहान मुलांचे गेम्स सुरू होते। डोक्यावरती प्लास्टिकचे ग्लास असतात ते घेऊन त्याचं पिरामिड तयार करणे हा सुद्धा एक इथे गेम होता।
छान मुलांचे वगैरे गेम्स झालेले होते. त्यानंतर जेंट्सचे गेम्स झाले. यामध्ये माझ्या मिस्टर जिंकलेले होते. ते नकोच बोलत होते खेळायला, पण नंतर ते खेळले. नंतर इथे सुरुवातीला लेडीजचं वगैरे गेम झालेला होता. छान संगीत खुर्चीचा गेम आम्ही इथे खेळला. मज्जा वाटत होती. या कार्यक्रमाची दरवर्षी आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. खूप एन्जॉय करतो. 12 कसे वाजून गेले हे कळलंच नाही. लास्टमध्ये आता इथे मी आणि माझ्या मॅडम होत्या. ह्या मॅडम म्हणजे मला हायस्कूलला शिकवायला होत्या. त्यानंतर छान असा कार्यक्रम एन्जॉय सगळ्यांनी केला. इथे मॅडम विजयी झाल्या होत्या. सुंदर असा कार्यक्रम पार पडला. नंतर इथे माझ्या सासूबाईंच्या हस्ते पारितोषिक सगळ्यांना देण्यात आलेलं होतं, ज्या मुलांनी पार्टिसिपेट केलं त्यांना. अशा प्रकारे आम्ही सार्वजनिक तुळशी विवाह पार पाडला. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. लाईक करा. बाय.